नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. जन्म हुआ है मेरा कुटुंब भोसले कुटुंब करीबन 50 साल से कॉरपोरेशन में नुमाइंदगी कर रहा है. फिर भी मुझको किरीट सोमैया साहब ने बांग्लादेशी कहा है, उसका निषेध इसलिए मैं कर रहा हूँ. और आप क्या मांग क्या कर रहे हैं? करीबन सच्चाई क्या है, आयुक्त ने कौन से आधार पर उनको कहा गया होगा. आयुक्त की भी ब्रेन मैपिंग होने को होना, इसलिए मैं यहाँ बैठा हूँ. नाही 85ला झालं पहिल्यांदा 2 वेळा झालं. तुम्ही पण 85ला झाले. 85 नगरसेवक होतो. अच्छा, महापौर कधी 88ला नगराध्यक्ष लग्नही झाले. नगराध्यक्ष 21 वर्षाचे असताना नगरसेवक झाले. 21ला. और फिर मला जन्माचा दाखला करतो केला आहे कोण या महापालिकेने. क्या मालेगाव शहराचं आणि विशेष म्हणजे साहेब बरं का, माझे वडील 2 टर्म नगरसेवक होते. माझे काका 2 टर्म होते. मी 2 टर्म होतो. माझी मिसेस 4 टर्म होती. त्याच्यानंतर माझा एक चुलत भाऊ 2 टर्म होता. माझा एक चुलत भाऊ 1 वर्ष होता, 1 टर्म होता. म्हणजे जवळपास 60 ते 65 वर्ष. म्हणजे असं म्हणा की जशी नगरपालिका अस्तित्वात आली असेल. नगरपालिका कधी अस्तित्वात आली? 19 त्या जवळपास 60 वर्षापासूनचं आमचं कुटुंब प्रतिनिधित्व करतं. फक्त ह्या टर्मला आम्ही नगरसेवक नाही कोणी, म्हणजे उभंच राहिली नाही कोणी. ओके ओके ओके. अब याच्यावर जो यांनी जो तुमचा हे रद्द केला त्याच्यावर आपण अपीलमध्ये गेले का? अर्ज वगैरे परत केले सर. अर्ज परत म्हणजे जेव्हा दाखला दिला आपण थोडक्यात मागणी काय? आपण भरपूर गोष्टी लिहिल्या पण मागणी लिहिली नाही. मला एकतर मी किरीट सोमय्या जे मला म्हटले, पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं. नाही, तुम्ही मागणी सांगा. मागणी लिहिली एकानेही त्यांचा भारतात जन्म झालेला आहे एक कागद दिलेला नाही. जर ते भारतीय नाही एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मग तो बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, की पाकिस्तानचा असो, किंवा अफगाणिस्तानचा असो, की डायरेक्ट वरून आलेला असो, तो भारतीय नाही. त्याच्यावर आपण अपील करू शकतो. मला एक सांगा, जर माझं मी नगरसेवक असताना म्हणजे ऐका ना, वो सगळे विषय बरोबर आहे. तुम्ही कधी रद्द केलाय? जवळपास 6 महिन्यापूर्वी. पण तुम्ही अपील करून टाका. अजून मी अपील केलं केलं ना? हो. अपीलमध्ये हा निर्णय होऊन जाईल. पण मला याची माहिती व्हायला साहेब, म्हणजे कारण की मी राजकीय व्यक्ती आहे, बरोबर. माहिती काय पाहिजे आपल्याला? माहिती पाहिजे तर माहिती अधिकार बरोबर. नाही याच्यात नाही नाही नाही, आपली देखो नाही, नाही, साहेब. ऐका नाही, नाही, किरीट- ऐका ना ऐका नाही, ना ऐका माझे सन्माननीय माजी नगराध्यक्ष श्रीमान दीपक आबा भोसले साहेब यांना किरीट सोमय्या साहेबांनी हे मालेगावचे हे भारताचे तसेच यांचा जन्मदाखला रद्द करण्यात आल्यामुळे हे भारताचे नागरिक नाही, हे बांगलादेशी, पाकिस्तानी किंवा अतिरेकी आहे अशा पद्धतीने उल्लेख एका पत्रकार परिषदेत केला. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आज मालेगावात येत आहे. त्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती करण्यात येणार आहे की किरीट सोमय्या साहेब यांना सन्माननीय आयुक्त साहेबांनी अशी कोणती माहिती दिली ज्या माहितीच्या आधारावर सन्माननीय दीपक आबा भोसले साहेब यांना ते बांगलादेशी व अतिरेकी असं त्यांनी उल्लेख केला. याची सखोल चौकशी करण्यासाठी सन्माननीय आयुक्तांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को चाचणी व्हावी अशी मागणीचं निवेदन या ठिकाणून सन्माननीय दीपक आबा जिल्हाधिकारी महोदय यांना देणार आहे. त्या संदर्भातला आज या ठिकाणी निषेध आंदोलन आता महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शांततेच्या मार्गाने आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन होऊ नये त्यासाठी आबांच्या नेतृत्वाखाली एकटे आबा आणि त्यांना समर्थन म्हणून मी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेलो आहे.